मागच्या आठवड्यापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता थांबला आहे। या दृश्यामधून आपण पाहू शकतोय की पाऊस थांबल्यामुळे निसर्गाची अशी छटा आता इथं पाहायला मिळते। आपण पाहत आहोत ही चिपळूणमधली वाशिष्ठी नदी आहे। या नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा चिपळूणमध्ये नागरिकांना धडकी भरते, कारण चिपळूण शहरानं या वाशिष्ठी नदीच्या महापुराचे धक्के सोसलेले आहेत। यामधून चिपळूणकर अद्यापही सावरलेले नाहीत। ज्या ज्या वेळी महापूर आलेला आहे त्यावेळी चिपळूण हे उद्ध्वस्त झालेले आहे। चिपळूण ही रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानी समजली जाते। त्यामुळे मागील काही वर्षांपासून जे पूर येऊन गेले, या पुरामध्ये व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं यातून चिपळूणकर अद्यापही सावरलेले नाहीत। आपण हे दृश्य पाहू शकताय, वाशिष्ठी नदीची ही दृश्य आहेत। याच नदीमुळे पूर निर्माण होतो, चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण होते आणि चिपळूण ही रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानी बाजारपेठ या पुरामध्ये उद्ध्वस्त होते आणि यामुळेच यावरती काम करण्यात आलं। महापुराची कारणं शोधण्यात आली आणि यानंतर गाळ उपशाचं धोरण सरकारनं राबवलं। चांगल्या पद्धतीनं गाळ उपसा झाला। चिपळूण बचाव समितीने यामध्ये पुढाकार घेतला, चिपळूणच्या प्रशासनानं पुढाकार घेतला, नाम फाउंडेशननं पुढाकार घेतला आणि विविध संस्थांच्या माध्यमातून या नदीमधला गाळ काढण्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू झालं। काही टप्प्यामधून कामाला सुरुवात झाली, काही टप्पे अजूनही अपूर्ण आहेत, मात्र काम करण्याची मोहीम आहे ही यशस्वी हे चिपळूण वासियांवरती आलेलं नाही आणि यामुळं अशा पद्धतीनं आता पाऊस थांबलेला आहे। चिपळूणकरांना पुराची जी धास्ती होती या धास्तीतून चिपळूणकर सावरलेले आहेत, कारण योग्य नियोजन प्रशासनाने देखील योग्य नियोजन केलेलं आहे आणि यामुळं यावर्षीचा पूर हा पर्जन्यमान अधिक असला तरी सुद्धा नदीचा आलेला पूर हा मोठ्या प्रमाणात चिपळूणवासियांचं नुकसान करू शकलेलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी निगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।